सद्गुरु श्रीमूर्ती चराचर तुझी विभूती विश्वात्मा विश्वस्फूर्ती अमूर्त मूर्ती श्री गुरुराया सद्गुरू निसर्गदत्त महाराज जयंतीच्या निमित्ताने एकत्र आले. तुम्ही आम्ही सगळे गुरुपुत्र आहोत. आपण सद्गुरूंकडे का आलो, का येत असतो नेहमी? पांडणीला जातो, भेसळ मठात येतो, पाथरीला जातो, बागेवाडीला जातो, उजगिरीला जातो, सिद्धगिरीला जातो. का जातो हा प्रश्न. का जातो? का आलो आपण महाराजांकडे, पंडित महाराजांकडे, विसक्त महाराजांकडे? का आलो? कारण एकच आहे, तर आपण जिथे जिथे जातो, जिथे जिथे वावरतो, तिथे आपल्याला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही, सतत असमाधान. आणि मग वाटतं की मग समाधान कुठे आहे, असा प्रश्न निर्माण होतो. मग आपण सद्गुरूंचा शोध घेतो आणि सद्गुरूंच्या चरणाशी येऊन बसतो. तुमचा प्रत्येकाचा अनुभव असणार बघा, प्रत्येकाचा असणार. रणजित माझ्याकडे गेलो, आमच्या महाराजांकडे आम्ही आलो. आपण ज्या ज्या वेळी महाराजांच्या सहवासात येऊन बसलो, भजन करत बसलो किंवा नुसते तिथे जाऊन बसलो, काहीतरी प्रचंड वेगळं असं समाधान, वेगळी अशी शांती तुम्हाला आम्हाला लाभलेली आहे प्रत्येकाने, कोणी सांगितलं. आणि तिथून आपण बाजूला जरा जरी गेलो आणि ह्या जगामध्ये आलो की पुन्हा काहीतरी अस्वस्थता आहे की नाही सांगा. सद्गुरूंच्या चरणाशी येऊन बसलो की समाधान आहे, सुख आहे, परम सुख आहे. तुमच्या माहित नाही, पण आम्ही जेव्हा जेव्हा महाराजांच्या तिथे जाऊन बसायचो, काही कळायचं नाही, अक्कल नव्हतीच, अजूनही नाही. पण काहीतरी वेगळं आहे, हे परम सुख आहे. आणि मग नंतर रणजित महाराजांकडे सुद्धा आलो, काही प्रसंग घडले आणि रणजित महाराजांकडे जावंच लागलं. आणि पुन्हा एक वर्षभर मला असं ते समाधान, आमच्या सगळ्या कुटुंबाला समाधान रणजित महाराजांकडे, सद्गुरु सहवासाचं समाधान आणि तो आशीर्वाद लाभला. सांगायचं काय की तुम्ही आम्ही सद्गुरूंच्या सहवासात चरणाशी का जाऊन बसतो? हे मूर्त जे काही आहे, हे मूर्त आहे, मूर्तिमान आहे, दृश्य आहे. हे दृश्य तुम्हाला आम्हाला समाधान देत नाही, देणार नाही, कदापि नाही, शक्य नाही. सद्गुरु काय असतो? अमूर्त मूर्ती. अमूर्त मूर्ती इथे जे म्हटलंय ना, तो सद्गुरु असतो स्वतः निजांगे. म्हणजे पुन्हा काय? आता बघा, हे दृश्य रूप जे काही मी जे काही सांगतोय ना, ते आमच्या महाराजांनी सांगितले, त्याचा आधार घेऊन पुढे बोलले जाते. महाराजांनी आम्हाला सांगितलं की तू स्वतःला देह समजू नकोस. महाराजांनी आम्हाला सांगितलं हे दृश्य जग खरं मानू नकोस. तेव्हा तेव्हा वाटायचं बरं, पण ते काय शेवटी खरं मानतच गेलो, अनेक वर्ष लोटली. पण दिवस उजाडतो, हा दिवस उजाडतो सद्गुरूंचा. म्हणून सद्गुरु भक्त व्हा. सद्गुरु भक्त कोण? तो सद्गुरु शिवाय दुसरा विचार करत नाही, सद्गुरूच्या वचनाशिवाय दुसरा विचार घेत नाही, शिवत नाही त्या विचाराला. तो सद्गुरु. तसा सद्गुरु भक्त हो. तुझा दिवस आजी सोनियाचा दिवस जो आहे तो तुझ्यासाठी उजाडतो, कारण तू सद्गुरु भक्त आहेस. तुझ्या सद्गुरु भक्तीला सीमा नाही, निस्सीम आहेस. असं जेव्हा होतं
तेव्हा हे दृश्य जगत जे आहे त्याच्यापासून हळूहळू हळूहळू हळू तुम्ही सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून चाललाय. काही थोडी साधनाची गरज नाही. आमच्या महाराजांनी निक्षून सांगितलेलं आहे, तुला साधनेची कसली साधना, परब्रह्माला कसली साधना. परब्रह्माला साधना नाही, फक्त सद्गुरु वचनावर विश्वास ठेव आणि म्हण तथास्तु. तसं आहे, तथास्तु, तसं आहे, तसं हो, तसं होणार. हे महाराजांची शिकवण आहे. तर इथे काही प्रोसेस नाही, प्रक्रिया नाही की असं कर असं कर मग असं होणार नाही. तू फक्त मी सांगतोय, तू ऐकतोय, तू हो म्हण. तिथे किंतु परंतु नको. मग काय होतं, हळूहळू ते मूर्त जे काही आहे, जे त्रास देणार आहे, मूर्त आहे ते त्रास देणारच. मग तू स्वतःला मूर्त मानू नकोस, देह समजू नकोस. तुझ्या ठाई जे आहे, बैसले ठाई पांडुरंग, तुझ्या ठाई जे आहे ते अमूर्त मूर्ती आहे, त्याचा शोध घे. आरशात दिसतो तो तू नाहीस. आधार कार्डावरची तुझी ओळख आहे ती तुझी नाही. सद्गुरूंनी दिलेली जी आहे ती घट्ट धर. घट्ट कशी धरणार? सद्गुरु वचन घट्ट धर, ते सेवन कर. सद्गुरु चरण सेवन करणं, सद्गुरु वचन सेवन करणं, सतत ते खाता पिता उठता बसता काम धंदा करता, काही न करता झोपता उठता, जेव्हा जाग येईल तेव्हा पहिलं सद्गुरु वचन आठवलं पाहिजे. सद्गुरु वचनाशिवाय दुसरं काही आठवू नकोस. मग ते घडतंय, नंतर ते घडतंय. हे जे मुहूर्त आहे ते अदृश्य होणार आणि मागे जे अदृश्य अमूर्त आहे ते मूर्तिमान होणार आणि तुझ्या पुढे उभं राहणार, तुला दर्शन देणार. ते सद्गुरु चरण समज, सद्गुरु स्वरूप म्हण, रूप म्हण, ते धर. ते अमूर्त मूर्ती सद्गुरु आहे, तेच आपले रूप आहे. मान ते सद्गुरूचे रूप मान. ह्याच्यासाठी एकच कर, एकमेव मार्ग आहे तो भाऊसाहेब महाराजांनी तुम्हाला दिलेला आहे इंसिगिरी संप्रदायामध्ये. तो म्हणजे भक्ती. तुम्हाला मी तर आजच्या काळात तुम्ही म्हणजे काय सांग, हे आवश्यक आहे. भाऊसाहेबांनी जी काही 4 भजनं सांगितलेली आहेत ना, जो भक्ती मार्ग दिलेला आहे त्याच्यावरून चालायला सुरुवात करा. मार्ग मोकळा मोकळा. वेळ नाही मिळत नाही, वेळ मिळतो. सगळं तुमचं जे काही बांधलेलं आहे ना ते सगळं सुटून जातं. वेळ मिळतो भजनाला. भजन होतं आपेआप. आपेआप भजन झालं, आपेआप अमूर्त मूर्ती सद्गुरू तुमच्या सहवासाला येतो. तुम्हीच होता स्वये निजांगे. असं ते आहे. एक नाथी भागवत आहे. नाथ एकच आहे, सद्गुरू आहे. त्याची भक्ती करा आणि स्वतः भागवत व्हा. आणि भागवत झालात खरे की स्वतः भगवंत आपे आप निसर्गदत्त तुम्हीच आहात, तुम्हीच होता. जय गुरु राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय.